देवमाणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये. अखेर सुधाकर पोचला साकेतपर्यंत आणि साकेतची पूर्ण चौकशी करत असतो. गोपाळ जायला लागतो. रणजी म्हणते, सुधाकर रात्रीपासून घरी आला नाही बाबा, तू जरा जाऊन बघतो का त्याला? गोपाळ मनात विचार करतो, या सुधाकरला एवढं कसलं काम आलंय? हाती कसला पुरावा तर लागला नसेल ना? रणजी म्हणते, गोपाळ अरे काय विचार करतोय, जातोच ना सुधाकरला बघायला? आजी म्हणते, होय वय, पाठव त्या भामट्याला. इथं कोंपणं शेत खातंय आणि म्हणे सुधाकरला शोधायला जा. अगं हा कसला शोधतोय बघ, ह्यानेच काहीतरी केलं असणार. मी तर म्हणते रणजे, ह्याच्यावरच तू लक्ष ठेव. गोपाळ काय नादी लागत नाही आणि पोलीस स्टेशनला जातो. आज जाऊन म्हणतो, सुधाकर दादा, सुधाकर दादा. तेवढ्यात एक जण म्हणतो, सुधाकर नाही आहे, सुधाकर पुण्याला. तेवढ्यात दुसरा त्याचा हात दाबतो आणि म्हणतो, 2 जणांचा शोध घ्यायला गेला, त्यातला एक सापडलाय. गोपाळ म्हणतो, 2 जण? एक जण गावला वे? अहो कुठल्या हॉस्पिटलला गेला ते तरी सांगा. आता मात्र दोन्ही पण पोलीस एकमेकडे बघायला लागतात. गोपाळ म्हणतो, अहो सांगा, सुधाकर माझा दादा आहे, त्याची मला काळजीच वाटणार ना? अहो रात्रीपासून आमच्या आईने अन्नाचा एक कणसुद्धा नाही घेतला, तिने ध्यास घेतलाय, सुधाकर कुठे, सुधाकर कुठे. आणि त्यामुळे मी त्याला शोधायला आलो. आता त्याला शोधून आणलं नाही आणि आईला काही झालं तर? आता मात्र दोघंही विचारात पडतात. इकडे सुधाकर खूप चौकशी करत असतो, पण त्याच्या काय हाती लागत नाही. तो आता साकेतशी पण बोलायचा प्रयत्न करतो, पण साकेत मात्र शुद्ध हरपलेला असतो. सुधाकर म्हणतो, मला नाही वाटत हा साकेत शुद्धीवर येईल. ते आता जायला लागतात. तेवढ्या सिस्टर म्हणते, अहो पेशंट शुद्धीवर आलंय. आता मात्र सुधाकर लगेच मागे पळतो आणि म्हणतो, साकेत मी सुधाकर. मोबाईलमधला फोटो दाखवत म्हणतो, आर्याताईचं काय झालं? आर्याताई कुठे आहे? साकेत म्हणतो, आर्या? सुधाकर म्हणतो, हो, आर्याताई गायब आहे. आणि अरे साहेब त्यांना वेड्यासारखे शोधताय. मी साहेबांना एवढं खचलेलं कधीच बघितलं नाही. आणि तुझी हालत कुणी केली? आता सुधाकर एक एक प्रश्न विचारत असतो. इकडे मात्र लालीला साड्या मिळतात आणि सोन्याची चेन पण मिळते, पण लालीला काही चेन नसते. तिच्यासमोर सारखी ती मुलगी आणि गोपाळ येत असतात. गोपाळ तिचा प्रेमाने हात पकडतो. लाली मनात म्हणते, नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत, यांच्याकडून झाली चूक आर्या आणि माधुरीबद्दल, पण मला माहिती आहे ना हे परत असं नाही वागणार. मी पण ना काही विचार करते. गोपाळ पोलिसांना म्हणतो, अहो बोला, कुठे सुधाकर दादा? आता मात्र पोलीस गोपाळला सांगतात की सुधाकर हॉस्पिटलला गेला आणि त्याच्या हाती साकेत लागलाय. आता मात्र गोपाळचे होशच उडतात आणि तो म्हणतो, साकेत? म्हणजे साकेत जिवंत आहे? पण हा असा कसा जिवंत राहू शकतो? याला तर मी वरून ढकलला होता आणि स्वतः चेक केलं होतं, तेव्हा तो मेलेला होता आणि नंतर त्याची बॉडी गायब झाली. त्याला कुणी गायब केलं, कुठे घेऊन गेला, काहीच कळालं नाही. आणि आज तो जिवंत आहे. तो जर सुधाकर दादाला भेटला आणि सगळं सांगितलं तर संपलं, सगळंच संपलं. आता काही करून मला पुण्याला जायलाच हवं. तो आता घाई घरी येतो. रणजी म्हणते, गोपाळ सापडला का सुधाकर? पण गोपाळ मात्र रूममध्ये जातो. लाली म्हणते, अहो काय झालं, एवढी कसली गडबड? तो म्हणतो, लालीजी मला अर्जंट पुण्याला जायचं आहे. लाली म्हणते, पुण्याला? पण तुम्ही पुण्याला का चाललात? तो म्हणतो, ते आत्ता नाही सांगू शकत, आल्यावर सांगतो. लाली मनात म्हणते, त्या बाईसोबत तर चालले नसतील ना? असं असेल तर मला पाठलाग करावंच लागणार. आता गोपाळ निघून जातो. लाली म्हणते, आत्याबाई मी आलेचा. रणजी म्हणते, लाले अगं कुठे निघालीस? फुलाताई, अगं ही लाली गेली आहे. आजी म्हणते, अगं गेली असेल त्या भामट्याबरोबर मुडदे पाडायला. मी तुला सांगते ना, हे दोघं मिळून गावात मुडदे पाडतायत. मी बुमलून बुमलून सांगते, पण माझं कोणी ऐकायलाच तयार नाही. फुला म्हणते, आत्या झालं का तुमचं सुरू? तुम्हाला दुसरा काही कामधंदा नाही का हो? माझ्या लेकाच्या मागं लागत असता. तो काय लोकांचे मुडदे पाडील? आजी म्हणते, कळल एक दिवस, नक्कीच कळल. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.